माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तुझ्यात नर्मदेला पाहत होतो मी आणि तू शी तुमचे प्रभू रामचंद्र कुठे आहेत? मोठ्या साहेबांनी जानकी वहिनीचा हात धरून बाहेर ओढत आणली. साहेबांची गाडी मालाडच्या एका सिग्नल जवळ दिसली होती. मालाड निघा इकडनं आता. मी काही दिवसांपूर्वी ते 1,00,000 रुपये काढले होते ते वनिताबाईंना दिले. लवकरच या घरात काहीतरी गमतीशीर घडणार आहे. या घरातलं तुझं सगळं सामान उचलायचं आणि चालतं व्हायचं. काय चाललंय नरसिंह? कुणालाही न सांगता एकटा गाडी घेऊन कुठे गेला होतास? आणि एवढ्या वेळ जानकी कुठे होती? जानकीला कुठल्या तरी देवळात जायचं होतं म्हणून घेऊन गेलो होतो तिथे. मालाडला कुठलं देऊळ आलं? मालाडला गेलो होतो हे तुला कसं कळलं? जशा बाकीच्या सगळ्या बातम्या मला कळतात तसंच हेही कळलं. नाही अगं, खूप दिवसात तिला कुठे बाहेर फिरवून आणलं नव्हतं म्हणून नेलं होतं तिला. नरसिंह, ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत ना त्या करू नयेत. म्हणजे खोटं बोलणं. मला सांग नक्की काय झालंय? भांडण झालंय का तुम्हा दोघांचं? आमचं काहीही भांडण झालेलं नाही. मला जानकीशी बोलायचंय. आतेबाई, मला जानकीशी जरा जास्त महत्वाचं काहीतरी बोलायचंय. तुझं आवरून झालं की सांग मला. बाहेर गाडी थांबली तुझ्यासाठी आणि ड्रायव्हरही. तुला तुझ्या घरी जायचं असेल किंवा जिथे कुठे जायचं असेल
तिथे तो सोडून येईल. पुन्हा त्याच हॉटेलवर जायचं असलं तर तिथेही सोडेल. यायला कसला जाऊ दे ना, नुसता सन्नाटा. हे दादा आहे काय, माणूस आहे का, कोण आहे? पुस्तकाच बार आहे नुसता. माझ्या बायकोच्या बाबतीत असं काही बघितलं असताना मी आता पण नुसता म्हणजे लवंगीने 10,000ची माळ तडतड 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 गेली असती. यायला कसला आमदार म्हणे. अरे आमदार कसा पाहिजे, दमदार पाहिजे. योग असला फुसका यायला आलं वाटतं. त्याला परशु शेठ चला ना, तुमच्या शेपटी लागायची. घरातलं तुझं सगळं सामान उचलायचं आणि चालतं व्हायचं आणि पुन्हा तुझं तोंड घेऊन माझ्या समोर यायचं नाही. काय करायला गेली होतीस त्या घाणेरड्या हॉटेलमध्ये? माझ्या आबरूची लस्तर वेशीवर टांगायला? मला खोटं वाटतं तुझी. मी तुमच्यावर फक्त वेड्यासारखं प्रेम करू शकते. तुम्ही लांब बसा किंवा जवळ. आजपर्यंत तुझ्या अनेक चुकांवर पांघरून घातलं, पण आता नाही. कारण खोटं बोलणाऱ्या माणसाला माझ्याकडे माफी नाही. हात नको लावूस मला. घाण वाटते मला तुझी. जवळ नको येऊस. काय करायला गेली होतीस त्या घाणेरड्या हॉटेलमध्ये? एका
अनोळखी माणसाच्या फोनवरून तुला अशा घाणेरड्या ठिकाणी जाण्याचं धाडस आलं आणि मला सांगण्याचं झालं नाही? काय करायला गेली होतीस त्या घाणेरड्या हॉटेलमध्ये? माझ्या आबरूची लत्तर वेशीवर टांगायला? मला घृणा वाटते तुझी. माझ्या कुंकुवाला कोणी म्हातारा म्हटलेलं मला नाही खपायचं. खोटं बोलणाऱ्या माणसाला माझ्याकडे माफी नाही. या घरात तुझं सगळं चालायचं आणि चालतं व्हायचं. हळूहळू दिलास तो काय नवल. मला घृणा वाटते तुझी. जानकी काय करतेस तू? जानकी तसं काही करू नकोस. काहीतरी माझी आई मला ते मी सांगायची. एकदा एखाद्याच्या नावाचं कुंकू कपाळी लागलं, त्या घराचं पाप ओलांडून आत गेलं की त्या घरातून बाहेर पडायचं. 4 जणांच्या खांद्यावरून माझ्या कपाळी तुमचं कुंकू लागलं आणि माझी जागा इकडच आहे, तुमच्या पायापाशी. आणि तिथूनच तुम्ही मला लाथाडताय. मी कुठं जाऊ? जसा माझ्या जगण्यावर तुमचा अधिकार आहे, तशाच माझ्या मरणावर सुद्धा तुमचाच अधिकार आहे. त्यामुळे हे घ्या, तुम्हीच संपवा माझं आयुष्य. कधी रुसेल दुःख सोसेल तरी हसेल माझं कुंकू. हा 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 कुंकू. हा 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 कुंकू. नरसिंह माझ्याशी असा कधीच वागला नव्हता. काही झालं तरी आधी तो मला सांगायचा. मग ते राजकारणातलं असो, नर्मदाबद्दल असो किंवा आता जानकीबद्दल असो. मग हे आत्ताच एकदम. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी काहीच बोलला नाही का? ते बोलू कुठे दिलं मला? त्याच्याशी नाही, जानकीशी नाही. मला कळत नाहीये हा नक्की मालाडला कुठे गेला होता आणि जानकी त्याला भेटली तरी कुठे? अगदीच मला खरं सांगा, नक्की तो फोन कुणाचा होता? आत्याबाई, मला खरंच माहिती नाही काही. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. उलट माझ्यावरच चिडले ते. या सगळ्यात नरसिंहाला काही होऊ नये म्हणजे झालं. मलाही तीच भीती वाटते. या सगळ्या प्रकरणामुळे साहेबांच्या प्रकृतीवर काही परिणाम व्हायला नको. बरोबर आहे तुमचं. तो जरी कणखर दाखवत असला ना, तरी आजारामुळे अजून दुबळा आहे हो. आणि जानकी वहिनी साहेबांवर यापूर्वी साहेब कधीच चिडले नव्हते. तेच तर मला काही कळत नाहीये.
आता तिच्या कॉलेजच्या ऍडमिशनसाठी केवढा भांडला होता माझ्याशी, आणि आज आता हे एकदम असं. आत्याबाई, साहेबांना आपल्याला सांभाळायला पाहिजे. मी नाही, जानकी सांभाळायला आता त्याला सगळं आयुष्य तिच्या बरोबर काढायचंय, माझ्या बरोबर नाही. आज खूप दिवसांनंतर असा रडलो मी. लहानपणी कधीतरी आईच्या कुशीत शिरून इतका रडलो असेल. खूप दुबळा झालोय मी. तुम्हाला दुबळ केलंयस जानकी. माझ्यासारख्या गेंड्याची कातडी असलेल्या राजकारण्याला लहान बाळ बनवून टाकलंयस. एखाद्या लहान बाळाला जसं आईच्या हसण्याचं व्यसन लागतं, तसं व्यसन लागलंय मला तुझं. मला खरंच माहित नव्हतं प्रेम इतकं भित्र असतं. हॉटेलमध्ये तुला पाहिलं आणि पार खचून गेलो मी. तुझ्या आणि माझ्यात एका पिढीचं अंतर आहे, आणि ते अंतर आता मला स्वस्थ बसू देत नाही. या सगळ्या अस्वस्थपणात माझा विवेक, माझी बुद्धी सगळी हरवून बसलोय मी, आणि उरलाय फक्त संताप. तुझ्याबद्दल नाही, माझ्याबद्दलच. असं नका बोलू. हे सगळं माझ्याच अडाणीपणामुळे झालंय, आणि त्याचमुळे तुमच्यासारख्या देव माणसावर ही अशी वेळ आली. आपल्या वयातलं अंतर हा प्रश्नच असू शकत नाही. मी एक खोटं बोलले, आणि ते खोटं लपवायला मला आणखीन खोटं बोलत राहावं लागलं. पण माझ्यामुळे तुम्हाला काही झालं असं ना, मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. मला तर तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे जानकी. क्षणभर संशयाच्या एका काळ्या ढगानं मळभ निर्माण केलं होतं, पण क्षणभरच. आता मला शांतपणे सांग, वनिताबाई आता कुठे असते? त्या कल्याणला राहत आहेत. त्यांच्या मामाच्या ओळखीनं कुठेतरी घर घेऊन, कोणालाही कळू नये म्हणून. कोणाला कळू नये म्हणजे? आता तिला कोणाची भीती आहे? मला सगळं कळलंच पाहिजे जानकी. परशुदादांची. परशुची? का? कारण वनिताबाईंना परशुदादांकडून दिवस गेले होते. परशुदादांना ते मूल नको होतं, म्हणून ते त्यांच्या पाठीमागे लागले होते. त्यानंतर जीव मुठीत घेऊन त्या परशुदादांपासून पळत होत्या, आणि कुठल्या तरी अपघातामध्ये त्यांचं बाळ पोटातच गेलं, आणि परशुदादांचा त्यांच्यावरचा राग तसाच राहिला. हे सगळं तुला कोणी सांगितलं? वनिताबाईंनीच मला सगळं सांगितलं. यातलं काय खरं काय खोटं मला नाही माहीत. त्यांचं बाळ गेल्यानंतर परशुदादाच वनिताबाईंच्या मागे लागले, तुमच्याशी लग्न कर म्हणून.
पण वनिताबाईंकडे तर स्वतः हात्याबाई गेले होता ना. मी म्हटलं ना, त्यांनी जे काही सांगितलं ते असं आहे. खरं खोटं मला खरंच नाही माहीत. आणि त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं कोणालाही न सांगायचं. पण तुमच्यापासून मी आता काही लपवू शकत नाही. कुठं निघाला? मला परशुशी बोलावं लागेल. पण पांडू, पांडू जी परशुला सांग त्याला बोलावलं मी. कारण वनिताबाईंना परशुदादांकडून दिवस गेले होते. परशुदादाच वनिताबाईंच्या मागे लागले तुमच्याशी लग्न कर म्हणून. दादा काय झालं? नाही मगाशी आत्याबाई पण काहीतरी म्हणत होती. कसली अडचण आहे का? काय झालं काय म्हटलं? माझ्यावर राग आहे? नाही माझ्या हातनं काही चूक घडली का? मग खरं तर चुकायचं काय आता सवालच येत नाही. देवाधर्माला लागलेला माणूस आहे रे मी. होय म्हणजे आता बघ पहाटेची आरती पण चुकवत नाही देवळातली. तर मी चुकणारच नाही आता. काय काय झालं काय दादा? वनिताबाईंशी तुझा काय संबंध?